आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आईकडे नको जायला. अरे पण मग वेंकी, आता रातच्याला कुठं जायचं आपण? इथं चालतंय की, इथंच थांबूया. घे. वेंकी, तुझ्यामुळे माझी ही अरे काय बोलतो तू? तुझ्यामुळे मी असं परत कधी बोलू नको बघ वेंकी. तुला माहिती आहे ना, जेव्हा मी तुझ्याशी लग्न केलं तेव्हाच ठरवलं होतं रे, तू जिथं जिथं जाशील मी तुझ्या संगत तिथंच येणार. तू परत असं बोललं ना, मी बोलतच नसते बघ मग तुझ्याशी. की अरे तिकडं घरात जे काही झालं ते तुझी चूक नव्हती रे. माझा विश्वास आहे ना तुझ्यावर, स्वतःपेक्षा जास्त. तुला खात्री कसम दे निघून गेले तर मी राहणार तुझ्याकडं, मी कुठे नाही जाणार. एंकी, माझी आई काय म्हणते माहितीये? आरती, आयुष्यात आपल्याला जे काही मिळतं ते देवाचा प्रसाद म्हणून मानायचं, आणि आपल्या डोळ्यांना जे काही दिसतं ते सुंदरच आहे असंच मानायचं. आता मला तू सांग, तुला काय काय दिसतंय? बरोबर काय दिसतंय? धान्य दिसतायत ना? बघ किती भारी भारी चांदण्या चमचमतायत. एवढ्या भारी चांदण्या, सगार छान वार. मला सांग, हे समजा आपल्या घरात मिळालं असतं व्हय आपल्याला? आणि तुझा यो खांदा, त्या घरातल्या उशीला तुझ्या खांद्याची काय सर रे वेंकी? आर्थिक अडचणी ह्या तात्कालिक असतात. नात्यांना जास्त महत्व द्यायचं असतं. नात्याची गुणवत्ता पारखायची असते. मिळकत ही खरी समस्या नसून हा घरचा डोलारा सांभाळणं हे मोठं आव्हान आहे. लक्ष्मी, अजून किती वेळ इथे अशीच बसून राहणार आहेस? तो परत नाही येणार आता.
नको रडूस काय. शांत हो. कशी शांत होऊ? हो, इतकी वर्ष भरलेलं घर होतं आपलं, एकत्र कुटुंब, सगळे सुखाने नांदत होते ना. मग अचानक हे सगळं काय झालंय? आणि आपल्या लेकी लग्न करून सासरी जाणारे आपल्याला माहिती होतं, तरी त्या गेल्यानंतर घरात एक रीते पण आलाच. पण त्या जात्यात आणि त्याच वेळेला आपली सून सिंचना रागावून घर सोडून गेली. हो, अशी गेली की तिने वळूनही आपल्याकडे पाहिलं नाही अनेक दिवसात. आणि आता आता संतोषने आपल्या व्यंकीला घराबाहेर काढलं. आपल्या या भरलेल्या घराला कुणाची दृष्ट लागली? हो, कुणाची दृष्ट लागली? लक्ष्मी, रडणं थांबवती. रडू नको. अगं, तुझी खचून का जातीयस? हे बघ, मान्य आहे की ही परिस्थिती अवघड आहे, खूप अवघड आहे. संतोषने सगळं हे अवघड करून टाकलंय. त्याच्या पैशाच्या हव्यासापोटी सगळं घडलंय हे. ठीक आहे, काढू आपण यातनं मार्ग. आणि वेंकीची एवढी का काळजी करतेस तू? आपला वेंकी जरी भोळा असला तरी मूर्ख नाहीये, हुशार आहे तो. आणि आरती आहे ना त्याच्याबरोबर, दोघं एकमेकांची छान काळजी घेते. नको काळजी करू. जाताना वेंकी काय बोलला आठवतंय का ग तुला? म्हणजे शरीरानं जरी तो आपल्यापासून दूर असला ना, तरी मनानं तो आपल्या बरोबरच आहे का? जाताना म्हणाला, सिंचनाला परत घेऊन या. म्हणजे जाताना सुद्धा आपल्याबद्दलचं प्रेम, या घराबद्दलची कळकळ, तळमळ होती ग त्याच्या चेहऱ्यावर. आपला सगळ्यात गुणी मुलगा होतो. आज तो घर सोडून गेला. हर एक प्रयत्न करून सुद्धा आपण त्याला थांबवू शकलो नाही. लक्ष्मी, अगं आज नाही थांबवू शकलो. आज आपण काही करू नाही शकलो, पण याचा अर्थ कधीच आपण काही करू शकणार नाही असं थोडंच आहे. आपण व्यंकीला नक्की परत आणू. नको काळजी करू, आणू व्यंकीला आपण परत. पण मला असं वाटतंय की व्यंकीने जे सांगितलं ते आधी करूया. सिंचनाला परत घेऊन येऊया. अगदी बरोबर आहे तुमचं. आपण स्वतः जाऊन तिला घेऊन आला पाहिजे. आपली भावना सासरी गेली तेव्हा ती आता कायमची इथून निघून गेली म्हणून आपल्याला वाईट वाटलं. हो, पण तेवढंच वाईट आपल्याला आपली सिंचना आपल्यावर रागावून निघून गेली याचं वाटलं. गेली तर तिने मागे वळून नाही पाहिलं नाही. हो, इतके दिवस झाले तिला आपली या घराची आठवण आली नसेल का? इतक्या दिवसात लक्ष्मी निवास